सगळ्यांनी तिथून उठून जावं, पुढे येण्याचा प्रयत्न कोणी करू नका. तर पाण्याची स्पीड आता बघून घ्या, एकदम खतरनाक मध्ये वाढलेला आहे. आताच्या घडीला लयच वाढलेलं आहे स्पीड. मंदिर दिसत होतं ते पण गेलं, सगळंच गेलंय. आता फक्त राहील बॅरिगेड आहे पूर्णपणे. हा येऊ ना. आणि आपण दोरीच्या मध्येच थांबलेलो आहे. दोरी या साईडला आपण दोरीच्या मध्येच थांबलेलो आहे, कारण की काल तर काही एवढं काही वाटत नव्हतं, पण आजच्या घडीला म्हणजे आज आत्ता टायमिंग झालेलं आहे 5 वाजत आलेले. तर आजचा पाण्याचा स्पीड एवढा आहे, बघू काय होतं काय नाही. आता पुलावर आहे सध्या, रेस्क्यू टीम सगळेजण येऊन थांबलेले आहे. एक फूट पाणी वाढलेलं आहे आणि स्पीड भरपूर काही आहे. मी जेव्हा बघितलं दुपारपासून, जेव्हा दुपारी 95,000 स्क्वेअर फूट, त्याने आता फक्त एकच पोल राहिलेला आहे. कमी होण्याची शक्यता मी नाही सांगू शकत, वाढाला अजून. आणि पुलावर पाणी 100% येऊ शकतं, याची गॅरंटी मी देतो. तर सध्या मी आपल्या आता कोपरगाव गोदावरी नदी या ठिकाणी ना, काल 6 ते रात्री 2 वाजेलोक मी थांबलो होतो. आणि आत्ता सकाळी 12 ते आत्ता वाजलेले 10 वाजता मुख्य अधिकारी साहेब आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. साहेब, आता पाणी वाढतंय ते याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आज कोपरगाव नगरपालिका हद्दीमध्ये गोदावरी पात्रामध्ये जवळपास 95,000 क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. तरी पालिकेच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॅरिकेडिंग करून आपला पूल बंद करण्यात आलेला आहे. अग्निशमन विभाग आणि घनकचरा विभाग नागरिकांच्या सेवेत या ठिकाणी उपस्थित आहे. तरी पालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्यावी आणि पाण्यापासून दूर राहावं. कुणीही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची वित्त आणि मनुष्यहानी होईल. सर्व नागरिकांना पालिकेच्या वतीने हेच आवाहन करण्यात येत आहे. साहेब आलेले आहे, ते पाणी काढताय तिकडं, बघू शकता. पाण्याची ही परिस्थिती भरपूर काही वाढलेली आहे. आणि आपले 2 भाऊ येत आहे, ते पण साहेबांसोबत आलेले. पाण्याचा जो निसर्ग आहे तो कमी होण्याची प्रसंगच घेत नाही. आणि सगळेजण याच्यासाठीच थांबलेले की पुलावर पाणी कधी येतं आणि आम्ही कधी बघतो ते. तर पाण्याची शक्यता तर मला वाटत नाही लवकरच लगेच येईल म्हणून. मी कालपासून थांबलेलो आहे, त्यामुळे सगळेजण पब्लिक येऊन थांबलेली आहे पूर्णपणे. साहेब स्वतः आलेले, न्यूजवाला पण आलेला आहे. नदीवर आहे कोपरगावमध्ये पूर्णपणे. जे पाणी बघायला येत आहेत ते दुरुस्त काही कमी होत नाही. माझ्या पाठीमागं बघू शकता भरपूर काही लोक येऊन थांबलेले पाणी बघण्यासाठी. पण फक्त आहे ना, येत असेल पाणी बघायला तर पाठीमागं जे आपलं घाट बनवलेले ते घाटावर जाऊन तिथं उभं राहूनच पाणी बघा. कारण की इकडं पुलाकडे यांचं कोणीच काही रिस्क घेऊ नका, कारण की इथं फक्त रेस्क्यू टीम, मी आणि मीडियावाले, बाकी कोणीच नाही या ठिकाणी. फक्त यायचं असेल पाणी बघण्यासाठी तर तेवढ्या जागेची आहे, तिथूनच फोटोशूट व्हिडिओ शूट काय करायचं असेल तेवढ्या जागीच करा. मी सांगतो आहे आणि डेली तुम्हाला अपडेट देतो आहे. त्या अपडेटनुसार तुम्हाला जर काही वाटत असेल तर मला नक्की सांगा, मी अजून अपडेट देत राहीन. आणि मी स्वतः चालतो आहे पुलावरून पूर्णपणे. बघू शकता माझ्या साईडला नदी, या साईडला पण पाणी. मी स्वतः चालतो आहे पुलावर आहे मी सध्या. आता कॅमेरा चार्जिंग लावलेला आहे, चार्जिंग संपल्यामुळे. जसं चार्जिंग होईल तसं मी व्हिडिओ आणि तुम्हाला अपडेट देत राहील पूर्णपणे. मला जेवढे अपडेट देता येईल मी तेवढे देतो आहे तुम्हाला. गोदावरी नदी कोपरगाव या ठिकाणी आलेलो आहे, कारण की कालपासून पण आलो आहे. आणि त्यानंतर आत्ता जे मी आत्ता लाईव्ह न्यूज टाकली की पाणी किती वाढलं आहे काय, तर ते सगळेजण व्हिडिओ बघून ह्या ठिकाणी आलेले आहेत. सगळेजण आपल्या कोपरगावची आहे पूर्णपणे. तर पाणी बघायला येत आहेत, तर व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन स्वतः या. काही विषय नाही, असा सपोर्ट असून द्या. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नदी काठाड्यावर आहे आणि आपले जे पत्रकार आहे त्यांनी मला सांगितलं की व्हिडिओ नको काढू म्हणून. त्यांचं काय, तोंड लपून मला काय फायदा नसतो. तोंड लपवलं तरी मध्ये येऊ शकतात, तसं काही विषय नाही. आणि पाण्याची जी वाढ आहे ना ती एकदम खतरनाक मध्ये. काही 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत थांबलो आहे. आज गेले 15 घंटे उभाच राहिलेलो आहे मी. आत्ता फक्त नाश्ता करायला गेलो होतो. कोपरगावकर असतील तर सगळ्या कोपरगावकरांना माहिती आहे
बाकी काहीच विषय नाही. आणि अजूनपर्यंत मला कोणी बोललं पण नाही आणि बोलायचं तेवढी ताकद लागते बोलायला, त्यामुळं तेवढं ध्यानात ठेवा. मला कर्मचारी सुद्धा बोलले नाही. कर्मचारी सकाळपासून येत आहे काय पूर्णपणे नाही. रेस्क्यू टीम बी येते सगळे. काल रात्रीपासून बघू राहिलो मी काय आहे काय नाही, काय परिस्थिती कशी आहे. सगळेजण आता येऊन थांबलेले पूर्ण पाणी बघण्यासाठी. कोपरगावकर कशी गोळा होता धक्का लागला तर. बाकी काही नाही, फक्त बघा तेवढी काळजी घ्या. मी आलोय सध्या, आता काय थोडाफार खाली झालेला आहे, अजून थोडंफार आहे. कोणीच थांबणार नाही, मी स्वतः एकटा थांबणार आहे. काल मला माहिती आहे कशी बितली माझ्यावर. रात्री 2 वाजे लोक थांबलोय मी इथं, माझं मला माहिती आहे. कोणीच नव्हतं, कोणीच. एकटा बसेल होतो फक्त इथे, एकटा. सायकल त्या कोपऱ्याला लावली होती आणि एकटा बसेल होतो मी इथं 2 वाजेला. आणि आत्ता सध्या मी डायरेक्ट फरची पुलावर येऊन थांबलेलो आहे. समोर बघू शकता माझी सायकल त्या कोपऱ्यावर लावलेली आहे. दुपारपासून म्हणजे एकदम जे जे दुरुस्त आहे तेच आहे, अजूनपर्यंत काहीच वाढलेलं नाही. पाणी आहे तेवढंच आहे. आता 9 वाजत आलेले, पाणी आहे तेवढंच आहे, फक्त स्पीड तेवढं पुरतं आहे तेवढंच आहे. फक्त अजून पाणी काही वाढलं नाही. अजून लोक येऊ जाऊ राहिले त्या पुलावरून. जोपर्यंत ते बंद होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. जेव्हा हे होईल त्यावेळेस काहीतरी हे होईल, नाही तर गर्दी जेवढी ना आत्ता सध्या तरी पुलावर 50-1 जण ऑलरेडी उभा आहे वरती सध्याच्या घडीला आत्ता. पण ह्या रोडला अजून येऊच राहिले, जाऊ राहिले, येऊ राहिले. फक्त आणि फक्त येत आहे तर पुलावर नका येऊ. इकडं ते घाट बांधलेलं आहे तिथं पायऱ्यांवर गेले तरी चालतील. वरतून पाणी बघा, पण पुलाकडं कोणी येऊ नका. कारण की मी अपडेट देऊ राहिलो पूर्णपणे. तर जसं जर सांगायला गेलं तर पहिली जी अपडेट होती, पहिली शूट मी काढली होती ती अपडेट पूर्णपणे. मला जेवढं हे करता येईल मी तेवढंपणे हे करतोय फक्त आणि फक्त. बाकी काहीच विषय नाही. पाणी ज्यावेळेस येईल पुलावर नक्कीच मी तुम्हाला सांगेल अपडेट काय आहे काय नाही. त्या साईडने बघू शकता भरपूर काही पाणी वरती येत आहे. त्या साईडला पण बघा, मी झूम करून दाखवू शकतो, पण आता सध्या अंधार असल्यामुळे नाही समजू शकत. हा बघून घ्या त्या ठिकाणी पाणी कसं हे होतं आहे. वरती येण्याची शक्यता आहे तिथून पाणी. मी आत्ता सध्या पुलावरच आहे. पूर्णपणे जे पाणी आत्ताच्या घडीला सध्या ज्या खाली 2 ते 3 पायऱ्या आहे फक्त ऑलरेडी तिथपर्यंत पाणी. आणि कालच्यापासून जर सांगायला गेलं तर पाणी आहे त्या पद्धतीनेच, त्याच लेवलने पाणी. आणि पाणी कुठं वाढलेलं नाही, काहीच नाही. कालच्यापासून गेले माझे 3 दिवस इथे गेले. दुपारी म्हणजे 1:30 वाजे लोक मी रात्री इथं थांबलेलो आहे. आणि आजच्या घडीचं सांगायला गेलं तर 9:15 वाजत आलेले. आणि मी 9:15ची जी परिस्थिती आहे तुम्हाला 9ची परिस्थिती दाखवून दिली मी लाईव्हमध्ये. लाईव्ह अपडेट आत्ताच व्हिडिओ टाकला होता काय परिस्थिती पाण्याची. तर पाणी वाढणार नाही. उद्या सकाळपर्यंत पाणी एकदम लेवलमध्ये कमी होऊन जाणार आहे. कारण की जसं वरती पाऊस जरा चालू असला तरच इकडं पाणी वाढू शकतं. कारण की वरती पाऊस बंद आहे, त्यामुळं इकडं पाण्याची वाढण्याची शक्यता कमी आहे आत्ताच्या घडीला. आणि आत्ता हे जे पाणी आहे हे लेवलला आहे तेवढंच राहील, फक्त वाढणार नाही. आणि जी लाट आहे ती लाट आहे अशीच राहणार आहे फक्त. तर आत्ताच्या घडीला सध्या 1-1:30 वाजत आलेला आहे. आणि पाण्याचा जो स्पीड आहे तो भरपूर काय वाढलेला आहे. मी नदीच्या पलीकडच्या साईडला आलेलो आहे, म्हणजे बेट या साईडला आलेलो आहे. आणि पाण्याचा जो वाढ आहे ते भरपूर काही वाढ होत आहे. पाणी आता सध्याच्या घडीला वाढलेलं आहे, कारण की थोडंफार काही वाढलेलं आहे. झूम करून तुम्हाला दाखवतोय. पूर्णपणे बघू शकता पाण्यामध्ये. सध्या मी आपल्या कोपरगावमध्ये गोदावरी नदी या ठिकाणी आलेलो आहे. दुपारची अपडेट तुम्हाला देऊन टाकली 1 वाजताची. पाण्याचा जो प्रारंभ आहे तो 1 ते 2 फूट खाली गेलेला आहे. आणि वरती जो नाशिक साईड आहे त्या साईडला पाणी एकदम म्हणजे पाऊस पण थांबलेला आहे. आणि त्या साईडचं जे पाणी आहे ते पण थोडंसं कमी झालेलं आहे. मी सकाळी जी अपडेट घेतली होती तीच आज मी दुपारी देतोय तुम्हाला 1 वाजताची अपडेट. तर पाणी इकडं पण कमी झालेलं आहे कोपरगाव. फक्त आणि फक्त जे अपडेट आहे ना ते तुम्हाला मी 1च्या दरम्यान दिलेलं आहे. तर त्या अपडेटनुसार तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. आणि जे पाणी तुम्ही बघू शकता तिकडचे जे पायऱ्या आहे ते पूर्णपणे आत्ता दिसायला लागलेले आहे. त्या कालपर्यंत दिसत नव्हते रात्री 1 वाजेपर्यंत.
मी तर काल रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत होतो. जी अपडेट तुम्हाला आज सकाळी दिली त्या अपडेटनुसार तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. आणि सध्या आता जो फरची पूल आहे, तुम्हाला जर शिर्डी अहिल्यानगरकडे जायचं असेल तर फरची पूल हा चालू झालेला आहे. मी दुपारचं तुम्हाला 1च्या अपडेटनुसार सांगितलं आहे. दुपारून काय होतं मी ते पण सांगू शकत नाही, कारण की नाशिकला जर पाऊस चालू झाला तर इकडं पाणी वाढू शकतं. मी ते अपडेट देतोय कंटिन्युअर, कारण की गेले 3 दिवस झाले मी इथं आहे. संध्याकाळी परवा संध्याकाळी 6 ते रात्री 2 वाजेलोक होतो आणि काल दुपारी 1 ते रात्री 12 वाजेलोक होतो आणि आज दुपारचे 1 वाजलेले आहेत. आज मी रात्री संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय अपडेट भेटते ती नक्की मी तुम्हाला सांगेल काय नुसार. तर सगळेजण आता रोडला येऊन थांबलेले आहे, पूर्णपणे रस्ता हा चालू झालेला आहे. आणि जर तुम्हाला काय वाटलं तर मी नक्की अपडेट वरतून देत राहील, प्रत्येक याची अपडेट तुम्हाला सांगत राहील. चला भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. सध्या मी आलेलो आहे पाणीच्या या ठिकाणी. पूर्णपणे सगळेजण पाणी बघण्यासाठी थांबलेले, पण परिसर हा भरपूर काही पाण्याचा वाढतोय. पुढे येण्याचा कोणीच प्रयत्न करू नका पाण्याची, कारण की वाढ भरपूर काही येत आहे. सगळेजण वरती आपले फॅन फॉलोअर्स येऊन थांबलेले. सगळेजण पाण्यात येण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, कारण की समोर स्वतः साहेब उभा आहे. साहेबांनी पूर्ण, कारण की पुढे येण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. आत्ता सध्या पाण्याची वाढ भरपूर काही होत आहे, कारण की स्वतः साहेब इकडे उभा आहे. कारण की जे प्रयत्न ज्यांनी करू नका पाण्यात जाण्याचे, जसे बसलेले तसेच थांबा सगळेजण. मी गेले 2 ते 3 दिवस झाले इथंच आहे. पाण्याचा जो रिस्क्यू बघू शकता आता थोडाफार कमी झालेला आहे. त्या साईडला काल पायऱ्या दिसत नव्हत्या, त्या पायऱ्या पण दिसायला लागलेल्या आहे. आणि मी आता चाललेलो आहे पायी. आणि जो पाण्याचा जो स्पीड आहे तो स्पीड आहे तेवढाच आहे, फक्त आपल्याकडं पाऊस थांबलेला आहे. नाशिक साईडला पण पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे. माझ्या पाठीमागं बघू शकतात दोरी बांधून ठेवलेली आहे, कारण की इकडं मध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ज्या वेळेस जर लाठी चार्ज पडन जसा तर तुम्हाला पण समजेल. लाठी चार्ज पडन त्यावेळेस समजत बागवा, तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. नाही तर आपली हाल होईल जंतर मंतर सारखी, लक्षात ठेवा. तर समोर काय विषय नाही, सगळं बंद आहे. आणि पूल जोपर्यंत आपले घाट जोपर्यंत शांत होऊ आता तोपर्यंत हे होतं. आता सगळं पूर्णपणे घाट पॅक झालेलं आहे पाणी बघण्यासाठी सगळ्यांची. काही जण दोरीच्या पलीकडे आलेले, ही दोरी लावलेली बघू शकता. आणि गाडी आपली इकडे साईडला कर्मचारी सगळेजण येऊन उभा आहे, कवची उभा आहे. प्रमोद भाऊ, आपले विशाल भाऊ, सगळेजण दुपारपासून आलेले, पण लोक नुसते जाऊच राहिले. किती आडवा त्यांना, पण ऐकायचं कामच नाही. काय माहिती का, एकदा जर गेलं ना भविष्यात काहीच भेटणार नाही. त्यामुळे ना आहे तोपर्यंत जगून घ्या. त्यामुळे पाणी बघायला आले तर स्वतःची काळजी घ्या, जे सुरक्षितपणे राहा. जो पाठीमागं घाट दिलेला आहे, ज्या पायऱ्या आहेत तिथंच राहा. हो, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही 2 दिवसापासून पुलावर थांबलेले आहेत. काय मोकार जाम झालोय, सगळ्या लोकांना सांगून वैताग आलाय. कारण बघू शकता मित्रांनो, पाणी बघा तुम्ही, पाण्याचा वेग किती, पण लोक काय ऐकायला तयार नाहीयेत. मित्रांनो 2 दिवसापासून समाधान भाऊ बिना जेवण पिवणचं इथं थांबलेले पुलावर लोकांना अपडेट देण्यासाठी. कारण की आपले जे कोपरगावकर आहे ना, खास म्हणजे आपण कोपरगावकरांसाठी डेली अपडेट टाकत राहतो. आत्ता 1 वाजता अपडेट टाकली, लाईव्ह अपडेट. त्यानंतर आत्ता 3-3:30ची अपडेट टाकली. कारण पाणी होतं आहे तसं आपण अपडेट टाकतोय, कारण की वरती पाऊस बंद आहे आणि आपल्या कोपरगावात पण पाऊस बंद आहे. त्यामुळं पाणी वाढण्याची शक्यता एकदम म्हणजे कमी आहे माझ्या अंदाजे मला वाटतं. कारण की पाऊस जर चालू असला वरती तर नक्कीच आपलं अपडेट देईल मी तुम्हाला. जसं पाणी वाढेल किंवा जसं कमी होईल तसे अपडेट माझे कंटिन्युअर पडत राहील. फक्त स्वतःची काळजी स्वतः घ्यावा आणि पाणी बघायला नक्की यावा. आणि जो आपला फरची पूल बंद करून ठेवला होता तो आता चालू झालेला आहे. जे आपल्या शिर्डीकडे जाणारे गाड्या, लोक अहिल्यानगरकडे जाणारे राहता राऊरीमध्ये, तर नक्की तो चालू झालेला आहे. तर तुम्हाला जर नक्की जायचं असेल तर जाऊ शकता. फक्त पाणी जर वाढलं तर हे बंद करण्यात येईल, फक्त एवढी काळजी घ्या. तर बघू शकता मित्रांनो, आपली इथं रजिस्ट्रार कोपरगावचे सायकलिस्ट समाधान भाऊ कंदे 2 दिवसापासून नदीवर आहेत. तर मित्रांनो आपण अशा माणसांना सपोर्ट केला पाहिजे, आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उद्या दिसायला भेटेल, कालचा आणि आजचा, कारण की